नमस्कार मंडळी, मी दिव्या तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते। तर आजचा व्हिडिओ खूप स्पेशल होणार आहे। तर आज ऋतुजा दीदीचं केळवण करायचं आहे आम्हाला। तर आता दुपारचे 3 वाजलेले आहेत। तर मग आम्ही आतापासूनच तयारीला लागलो। तर सर्वात अगोदर गुलाबजामुन तयार करून ठेवायचे आहेत। तर चला, केळवण म्हटलं की गोड पदार्थ पाहिजेच, तर म्हटलं चला गुलाबजामुनच बनवूया। तर मी इथे चितळेचं गुलाबजामुनचं प्रीमिक्स घेतलेलं आहे। तर या प्रीमिक्सने खूप छान गुलाबजामुन बनतात। तर हे पीठ आपल्याला दुधामध्ये मळून घ्यायचं आहे। तर दुधाऐवजी पाण्यामध्ये पण मळलं तर चालतं, पण दुधाने खूप छान येतात। हे पीठ आपल्याला थोडं पतलंच मळायचं आहे। झाकण ठेवून 10 ते 15 मिनिटं राहू द्यायचं रेस्ट करायला, आणि त्यानंतर मग याचे छोटे छोटे बॉल्स करून घ्यायचे आहेत। तर अशा प्रकारे मी सर्व गुलाबजामुन बनवून घेतले अगोदर, आणि त्यानंतर मग तळून पण घेतले लगेच। गुलाबजामुन तळताना कधीही घाई करायची नाही। तर तेल अगोदर गरम करून घ्यायचं आणि गॅसच्या मीडियम फ्लेमवरतीच गुलाबजामुन तळून घ्यायचे आहेत। असं केल्याने गुलाबजामुन छान तळतात, आतमधून कच्चे राहत नाहीत। तर अशा प्रकारे मी सर्व गुलाबजामुन तळून घेतले आणि साईडला पाक पण तयार केलेला होता। तर लगेच कोमट पाकामध्ये गुलाबजामुन पण टाकून दिलेत। तर आत्ताच गुलाबजामुन झाले माझे, आणि दुपारी प्रिशूला थोडं झोपू घातलं होतं। तर ती उठली झोपेतून। आता 4 वाजलेले आहेत। तर तिला अगोदर पोहे करून दिले आणि तिला पोहे खाऊ घातले। तर आता स्वयंपाकाला लागणार आहे मी। तर अगोदर झाडून घ्यायचं आहे बाहेरचं, आणि मग त्यानंतर स्वयंपाकाला लागणार आहे। हे बघा प्रिशू इथं पोहे खाल्ले ना प्रिशू? सगळे खाल्ले, सगळे फिनिश केले। आपली तर काय आहे का आज? नीट सांगायचं, नीट सांग, नीट सांग। हो का? कोण कोण येणार आहे ग? तुला नाही माहिती? काय माहिती मग तुला? प्रिशू काय करू राहिली? कशाना? डेकोरेशन करू राहिली का? इतकं सगळं काम चालू होतं, तर मध्ये चहाचा टाइम झाला होता। तर मध्येच थोडासा ब्रेक घेतला आणि सगळ्यांनी मस्त गरमागरम चहा घेतला अगोदर। तर आता आम्ही अगोदर थोडीफार डेकोरेशनची तयारी करतोय, कारण डेकोरेशन करायला बराच वेळ लागतो त्यामुळे। तर प्रिशूला पण डेकोरेशन करायला खूप आवडतं। तर सकाळपासून विचारत होती की मम्मी ऋतू आत्याच्या केळवणचं डेकोरेशन कधी करायचं। तर सकाळपासून तिच्या डोक्यामध्ये तेच चालू होतं। आम्ही डेकोरेशन करत होतो, तर मध्ये मध्ये येऊन चेक करणं चालू होतं तिचं, हे इथे लावू का, ते तिथे लावू का। फुल एक्साइटमेंट चालू होती तिची। खरंच तिचा हा उत्साह पाहून आम्हाला पण खूप छान वाटलं। तिला अशा छोट्या छोट्या गोष्टी करायला खूप आवडतं, आणि कुणी येणार असलं तर तिला ते पण खूप आवडतं। थोडंफार डेकोरेशन केलं, कारण फुलं आणले नव्हते तेव्हा, मग त्यामुळे म्हटलं चला तोपर्यंत काही स्वयंपाकाची पण तयारी करून ठेवूया थोडीफार। तर वरण बट्ट्या बनवायच्या होत्या मला। तर मग म्हटलं अगोदर बट्ट्या उकडायला टाकाव। बट्ट्या उकडायला टाकल्या, तोपर्यंत मग लगेच वरणाच्या तयारीला लागले। वरणाची तयारी करता करता मी तुम्हाला केळवण बद्दल काही माहिती सांगणार आहे। केळवण ही आपली खूप सुंदर अशी परंपरा आहे। लग्नाच्या आधी मुलगी किंवा मुलगा यांना नातेवाईकांकडे जेवायला बोलवलं जातं। यामागचा हेतू म्हणजे सगळ्यांनी एकत्र वेळ घालवावा, गप्पा माराव्यात, आणि नव्या आयुष्याची सुरुवात आनंदाने व्हावी। प्रत्येक ठिकाणी थोडी पद्धत वेगळी असते, मात्र भावना एकच असतात, प्रेम आणि आपुलकी। खरंच अशा छोट्या छोट्या गोष्टींमुळे आपल्या परंपरा अजून खास वाटतात। अशा फंक्शन्स मुळे सगळे एकत्र येतात, आणि तेच खरे मोमेंट्स असतात। तर चला, बोलता बोलता कांदा आणि टोमॅटो पण कट झाला, आणि आता अद्रक कट करून घेतली। लसूण मी अगोदरच निसून ठेवला होता। तर अद्रक लसूणची पेस्ट अगोदर मिक्सर मध्ये काढून घेतली, आणि त्यानंतर मग लगेच वरणाला फोडणी देऊन घेतली। तर बट्ट्या मी बाहेर टाकल्या होत्या शेगडीवरती उकडायला, आणि वरण आतमध्ये करून घेतलं होतं। तर माझे वरण आणि बट्ट्या पूर्ण स्वयंपाक झाला होता, आणि तोपर्यंत मग फुलं पण आणले होते। तर मग आम्ही ते फुलं पण निसून घेतले। फुलांचं डेकोरेशन बाकी होतं, तर फुलं लावली की सगळं अजून सुंदर दिसायला लागतं। सिंपल डेकोरेशन मध्ये फुलांचा टच खूप खास वाटतो। तर हे फुलं पण खूप छान होते दिसायला, काही रेड होते आणि काही पिंक होते। फुलांमुळे वेगळाच फ्रेशनेस येतो। तर हळूहळू आम्ही सगळंच डेकोरेशन करून घेतलं।
स्वयंपाक डेकोरेशन सगळं आवरलं आमचं. तर मी मस्त छान ही साडी घातली आणि आता त्यांना कॉल केला तर ते येतच असतील. तोपर्यंत मी ताट वगैरे भरून ठेवते. तर चला, मेकअप चालू आहे. आवरा पटकन. आम्ही आवरला आणि प्रिशू मागं राहील असं कधी होणारच नाही. आम्ही जे जे लावलं ते तिला सगळं लावायचं होतं. मी जर तिला असं खोटं खोटं लावलं की तिला ते कळत होतं की ती म्हणत होती नाही घे आणि मग परत लाव, तू खोटं खोटं लावतीये. लिपस्टिक कॉम्पॅक्ट सगळं लावून घेतलं तिने माझ्याकडून आणि तिला सगळ्या प्रोडक्ट्सची नावं माहितीये. चला ना, त्या आल्या बरं बाहेर. चला लवकर. तर चला, आवरलं आमचं आता. तर आता ऋतूच्या दीदी आल्या होत्या तर आम्ही दरवाजातच त्यांचं औक्षण केलं. आपल्या परंपरेनुसार त्यांचं स्वागत केलं. मी औक्षण केलं म्हणून प्रिशूला पण करायचं होतं तर मग तिने पण औक्षण केलं. आणि इकडे बघा, हिचं नवीनच नाटक सुरू झालं होतं. ती म्हणत होती की ऋतू आत्याचं जसं औक्षण केलं तसंच माझं पण करा, मी दरवाजामध्ये उभी राहते. तर आता लगेच मी त्यांच्यासाठी ताट बनवते जेवायला. हळूहळू सगळं सेट करते, सगळं थोडं थोडं वाढून ठेवते अगोदर. तोपर्यंत प्रिशू पण आली होती माझ्या मागेच किचन मध्ये. तर बघा, इथे मी पूर्ण ताट रेडी केलेलं आहे. ताट रेडी केल्यानंतर लगेच मग मी त्यांना जेवायला दिलं. तर ताट वाढल्यानंतर आम्ही सगळ्यांनी त्यांना खाऊ घातलं आणि काही छान फोटोज काढले. खरंच असे काही मोमेंट्स आयुष्यभर लक्षात राहतात. तर बघा, प्रिशूने पण त्यांना खाऊ घातलं. तिचा हा क्यूट मोमेंट खूप आवडला. लहान मुलांचा उत्साह वेगळाच असतो ना. ती खूप खुश होती, खूप गोड मोमेंट होता हा. तर शेवटी आम्ही त्यांना आमच्या आठवण म्हणून एक साडी गिफ्ट केली होती. तर मग ती दिली त्यांना जायच्या वेळेस. तर आत्ताच माझं सगळं काम आवरलं. त्या गेल्याच्या नंतर भांडे वगैरे घासले मी. तर आता 10 वाजलेले आहेत. तर आजचा व्हिडिओ इथेच थांबूया. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.